प्रजासत्ताक दिनानिमित्त वेगवेगळ्या देशांचे प्रमुख आपल्या देशामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून येत असतात आणि त्यांच्यावर आपल्याला हमखास प्रश्न विचारला जातो. या व्हिडिओमध्ये 2026च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण कोणाला आमंत्रित केलेले, कोण येणार आहे या संबंधित माहिती बघणार आहोत. पण तत्पूर्वी एक महत्वाची माहिती सांगू इच्छितो. डेली करंट अफेअर्ससाठी महाराष्ट्र अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. वीकली आणि मंथली करंट अफेअर्ससाठी महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करून केवळ लॉग इन केलं तरी सुद्धा तुम्हाला चालू घडामोडीशी संबंधित असलेल्या पीडीएफ तिथे फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि मंथली करंट अफेअर्स, वार्षिक करंट अफेअर्ससाठी जबरदस्त असं पुस्तक आहे. करंट एक्सप्रेस नावाचं पब्लिश झालेलं आहे मित्रांनो. 1 डिसेंबर 2024 ते 1 डिसेंबर 2025 पर्यंतच्या सगळ्या परीक्षा माहिती विशेषतः सुरक्षा भरतीसाठी जबरदस्त पुस्तक आहे. मोठ्या प्रमाणात इथून प्रश्न तुम्हाला दिसतील. आजचा महत्वाचा मुद्दा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. 2026च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर 77वा प्रजासत्ताक दिन सोहळा आहे 2026. याचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी हे 2 प्रमुख नेते आहेत मित्रांनो. युरोपियन युनियनचे उर्सुला वॉन डेर लेन ह्या महिला आहेत. युरोपियन युनियनच्या अध्यक्ष आहेत. त्या महिला असल्यामुळे आपल्याला प्रश्न विचारला जाईल की त्या येणार आहेत. आणि एंटोनियो कोस्टा युरोपियन परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. 1950 पासून प्रजासत्ताक मुख्य अतिथी परंपरा सुरू झालेली आहे. 2018 मध्ये एशियनचे 10 नेते एकत्र आले होते. 2025च्या मुख्य अतिथी होते इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबिanto. युरोपियन युनियन संबंधित तुम्हाला स्क्रीनवर जी माहिती दिसते यावर तुम्हाला कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्थापना 1 नोव्हेंबर 1993, मुख्यालय ब्रुसेल्स, एकूण सदस्य 27 यावर प्रश्न विचारला जातो. आणि उद्देश कॉमन असतो मित्रांनो, चलन युरो आहे. या प्रश्नाचं तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं. या व्हिडिओमध्ये आता आपण डिस्कस केलेले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. अजूनही सोन्या फॉलो केलं नाहीये का? करून टाक. लय महत्वाचं चॅनल आहे आपलं हे.